दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण ॲग्रिकल्चर संबंधित काही प्रश्न घेत असतो आणि त्या संबंधित अधिकची माहिती घेत असतो. चला मग आजचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, व्हाईट बर्ड इन अ मेज ऑकर ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ विच न्यूट्रिएंट. मक्यामध्ये व्हाईट बर्ड हा जो रोग आहे प्रामुख्याने कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, असा प्रश्न विचारलेला आहे. इथे तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील चित्रामध्ये. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झिंक. झिंकच्या डिफिशियन्सी प्रामुख्याने तुम्हाला अशा पद्धतीचे सिम्पटम्स पाहायला मिळतात, म्हणजे लक्षणे पाहायला मिळतात. कुठे? मक्याच्या झाडावर. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रमुख अन्नद्रव्ये, त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगितली होती. बेसिक आहे CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे जे आहे ते वनस्पतींना मूळ म्हणजे बेस त्याच्यापासूनच बनलेला असतो असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले होते प्रायमरीमध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. त्याच्यानंतर सेकंडरी तुम्हाला सांगितले होते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि नंतर मी तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितले होते, त्यांना आपण मायक्रो एलिमेंट्स असं म्हणतो, मायक्रो न्यूट्रिएंट असं म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते येतात? झिंक, बोरॉन, मॅग्नीज, मॉलिब्डेनम हे जे आहेत, जसं फेरस इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो. अशा पद्धतीने निकेल सुद्धा एक महत्वाचा एलिमेंट, एक न्यूट्रिएंट आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. एकूण 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तर इथे आपल्याला मेज बद्दल सुद्धा माहिती विचारलेली आहे. मेज बद्दल काही महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा मी तुम्हाला सांगते. मेज इथे दिलेले आहे. मेज म्हणजेच का म्हणू शकतो आपण मका. त्याचं सायंटिफिक नाव जर विचारलं तर झिया मेज आहे. टॉईस एन म्हणजे सोमॅटिक क्रोमोझोम नंबर आहे तो टॉईस एन 20 आहे, 20 आहे. ओरिजिन सेंट्रल अमेरिका आहे. तसेच मेज काय आहे, तो ऑफन क्रॉस पॉलिनेटेड आहे की सेल्फ क्रॉस पॉलिनेटेड आहे, असा प्रश्न विचारला जातो. तर हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याला क्वीन ऑफ सिरियल असं म्हणतात. मग किंग ऑफ सिरियल कोणाला म्हणतात हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे तृणधान्याची राणी म्हणून मक्याला ओळखलं जाते. तर तृणधान्याचा राजा म्हणून कोणत्या पिकाला ओळखलं जाते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर फ्री टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपला स्पर्धा विश्व ऍप आहे. हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता, ₹1 पे करू शकता आणि टेस्ट सोडवू शकता. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून टेस्ट अवेलेबल आहे. तर टेस्ट सोडवू शकता. या व्यतिरिक्त पेड टेस्ट सुद्धा आहेत, त्या सुद्धा सोडवू शकता. भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवीन माहितीसह. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.